सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 6। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचे उत्तर महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग 6 आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी ज्योतिबा फुले, ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी लोकमान्य टिळक। ह्याचं उत्तर सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव लोकमान्य टिळक यांनी सुरू केले। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी तमिळनाडू। ह्याचं उत्तर भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेश राज्याची होती। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अफजल खान, ऑप्शन बी मिर्झा राजे जयसिंग, ऑप्शन सी शाहिस्त खान, ऑप्शन डी अब्दुल्ले। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून शाहिस्त खानची बोटे तोडली। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 5 आहे, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अविष्ट पर्वत, ऑप्शन बी वली पर्वत, ऑप्शन सी ठोकळा पर्वत, ऑप्शन डी ज्वालामुखी पर्वत। ह्याचं उत्तर हिमालय हा वली पर्वत प्रकारचा पर्वत आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी ओडिसा, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी कर्नाटक। ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून छत्तीसगड राज्य आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शेळ्या आढळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी राजस्थान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक शेळ्या आढळतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधात सर्वात कमी पाणी असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गाय, ऑप्शन बी म्हैस, ऑप्शन सी मादी हत्ती, ऑप्शन डी शेळी। ह्याचं उत्तर मादी हत्ती प्राण्याच्या दुधात सर्वात कमी पाणी असते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, मध खाल्ल्यानंतर काय खाऊ नये? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दूध, ऑप्शन बी तूप, ऑप्शन सी गूळ, ऑप्शन डी चपाती। ह्याचं उत्तर मध खाल्ल्यानंतर तूप खाऊ नये। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, वजन कमी करण्यासाठी कशाचा रस पिला पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी संत्री, ऑप्शन सी अंजीर, ऑप्शन डी कलिंगड। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर वजन कमी करण्यासाठी अंजीर फळाचा रस पिला पाहिजे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, जेवताना पाणी पिल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कफ, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी डायबिटीज, ऑप्शन डी
ब्लड प्रेशर, ह्याचं उत्तर जेवताना पाणी पिल्यास कफचा आजार होतो. ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 12 आहे. सर्वात पहिले जहाज कोठे बनवले होते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ब्रिटन, ऑप्शन सी आफ्रिका, ऑप्शन डी अमेरिका. ह्याचं उत्तर आहे सर्वात पहिले जहाज ब्रिटनमध्ये बनवले होते. जो उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. कोणत्या देशात पक्ष्यांसाठी हाताने घरटे बनवले जातात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी आफ्रिका, ऑप्शन डी पाकिस्तान. तर जो उत्तर पाकिस्तान देशात पक्ष्यांसाठी हाताने घरटे बनवले जातात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. तर क्वेश्चन 14 आहे. काळ्या पावट्याच्या बिया खाल्ल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए हार्ट अटॅक, ऑप्शन बी पित्त, ऑप्शन सी पोट बिघडणे, ऑप्शन डी कॅन्सर. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. याचं उत्तर काळा पावट्याच्या बिया खाल्ल्यास पोट बिघडणे आजार होतो. जो उत्तर येणार आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए शिक्षण, ऑप्शन बी सिनेमा, ऑप्शन सी संस्कृती, ऑप्शन डी चित्रकला. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.